पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि एक काय ते कहावत आहे, भानुमती का कुनबा, कहीं से ईटे कहीं से रोडे, भानुमती का कुनबा उससे तयार होता है। म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कोणी उत्तर प्रदेशमधून, कोणी काश्मीरमधून, कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते काल। आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना, तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले। दुर्दैव आहे, तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली। खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती, जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय। स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय। मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय, तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे। आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो। आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची, आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव, तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला। यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं। आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा। त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय, जनतेने केलंय 1.5-2 वर्षापूर्वी। आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले, ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात? आज 50-60 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी 50-60 वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये, ते 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं। आणि त्याचा प्रत्येक परिचय आपल्या समोर आहे। आज प्रकल्पांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली, आता 3ऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे। $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे। गरिबी हटाव, गरिबी हटाव, काही लोक म्हणायचे गरिबी तर हटली नाही पण गरीब हटले, परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं। आज गरिबाच्या पोटा उपाशी राहता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवला। हे मोदीजींचं काम आहे। आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती, अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला, इंडिया अलायन्स, इंडिया नाही, INDIA, इंडिया अलायन्स, विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, ना त्यांच्याकडे नेता, ना त्यांच्याकडे नीती, ना त्यांच्याकडे काही अजेंडा। आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होता, फक्त आणि फक्त व्यक्तिद्वेष, दुसरं काही नव्हतं। अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले, त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा 2014ला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात, 2019ला आणखी काहीतरी म्हणालात, लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली। आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत ते।
एक दुसऱ्याकडे पाहतात. हेच तर दुर्दैव आहे की जे भक्त आपले अमरनाथ यात्रेला जातात, अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केली की इकडे महाराष्ट्र भवन पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं आणि फारूक अब्दुल्ला म्हणतात मैं नहीं होने दूंगा. किती द्वेष आहे. ये द्वेष हे उबाटो को मान्य आहे, यांना मान्य आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही आणि त्यांच्या बाजूला बसता. हे काय? हे किती लांछनास्पद आहे, किती दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे यांना 5 मिनिटं काल भाषण करण्यात आलं, त्यावर देखील टीका होती. आपली काय नाही, त्यांना जे 5 मिनिटं दिली यावरून त्यांची पत जी आहे उदय, त्यांची पत जी आहे ना, 5 मिनिटं भाषण करायला दिली. त्यांची पत जी आहे ती त्या कालच्या सभेमध्ये दिसली. आता त्यांच्याकडे आमदार खासदार शिवसेना नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांनी दाखवलं. जिथं बाळासाहेब शिवतीर्थावरून भाषण करायचे, देशाला मार्गदर्शन करायचे, देशाला दिशा द्यायचे, ती कालची केविलवाणी परिस्थिती पाहिली आम्ही. शिंदे सर आणि जे गेले त्यांना कदाचित बाहेर घेऊन माघारी घेऊ नका, त्यांचा पराभव हा निश्चित आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य होतं. त्यांनी एकदा असंही वक्तव्य केलं होतं. त्यांना विचारलं होतं अभी देश में सत्ता आपकी आएगी, क्या क्या होगा. तर ते म्हटले होते बकरी ईद में बचेंगे तो मुहर्रम में नाचेंगे. ते जर तपासून घ्या. खारगे त्यामुळे त्यांच्या स्वतःवरच विश्वास नाही. ते आमच्याबद्दल कशाला काय बोलण्याची गरज आहे. अरे आम्ही छाती ठोकपणे गेलो, आम्ही बोलत गेलो, लपून छपून नाही गेलो. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन पुढे गेलो. आम्ही असे भूमिका बदलणारे आम्ही नाही. सत्तेसाठी खुर्चीसाठी शिवसेनेला एकेकाळी अच्युत मानणारे खरगे काँग्रेस आज त्यांचे गळाभेट करतायत. हे पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे, तडजोड. हे आम्ही नाही करू शकत. शिंदे सर आम्ही महाराष्ट्रामध्ये 40 पार करू महाविकास आघाडीमध्ये. कुठून मागून का कुठून? शून्य म्हणजे शेवटून आत्मविश्वास. अरे आत्मविश्वास गमावलेले ते पाहिले मी. त्यांचे चेहरे बघितले. राहुल गांधीचं भाषण चालू होतं तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. शिंदे सर आम्ही खरंच डीलर आहोत. कारण आम्ही डील केली शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय भगिनींना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही केलं ना. आम्ही ह्याच्यासाठी केले. पैसे त्यांनी आतापर्यंत केलेल्या डील ते कुठले मोठे घोटाळे झाले 2014 पूर्वी. कोण होतं त्याच्यामध्ये? रोज रकानेच्या रकाने तुमच्या वर्तमानपत्रातून मीडियामध्ये यायचे. एक घोटाळा, चारा घोटाळा, कुठला आणखी कोळसा घोटाळा, काय घोटाळे आले. आता एक तरी घोटाळा दाखवा मोदीजींच्या काळात. एक सिंगल डाग नाही त्यांना लावता आला. त्यांच्याकडे आरोप करायला काही नाही म्हणून एक खोटे आरोप करतात. आणि ज्या वेळे 2014ला मोदीजींवर आरोप केले त्यांचं पाणीपत झालं. 2019ला आरोप केले त्यांचं पाणीपत झालं. 2024ला आता आरोप करतायत. त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे तरी मिळतील की नाही मला माहित नाही. खासदार